आजच्या तासिकेला आपण पूर्ववैदिक काळातील आर्थिक जीवन, कृषी व व्यवसाय, व्यापार व दळणवळण या दोन मुद्द्यांच्या आधारे समजून घेणार आहोत. त्यापैकी पहिला पॉईंट कृषी व व्यवसाय. आर्य संस्कृती ही प्रामुख्याने ग्रामीण संस्कृती होती. ग्रामीण भागातच या संस्कृतीचा जो गाभा किंवा विस्तार झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. या संस्कृतीला अतिशय महत्त्वाचे स्थान होते. शेती नांगरण्यासाठी लोखंडी नांगराचा उपयोग या ठिकाणी केला जात होता. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी नदी व तलाव यामधून कालव्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती. गहू, जव, तीळ ही या संस्कृतीमधील मुख्य पिके होती. शेतीला पशु सांगितलेलं आहे. पशुपालनामध्ये गायीला अतिशय महत्त्वाचं स्थान असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. गाय ही आर्यांसाठी पूज्य होती. तिला वैभवाचे प्रतीक असं सुद्धा म्हटलं जात असे. शेतीला अनेक पूरक व्यवसाय होते. त्यामध्ये सूतकाम, धातुकाम सोबतच सोने चांदी यापासून अलंकार निर्मिती, चर्मकार, कुंभार इत्यादी व्यवसायांचा समावेश होता. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ववैदिक काळातील जे आर्थिक जीवन सांगितलेलं आहे त्यामध्ये असलेले दोन पॉईंट, त्यापैकी पहिला पॉईंट कृषी आणि व्यवसाय हा पॉईंट या ठिकाणी सांगितलेला आहे. कृषी आणि व्यवसायाबद्दल माहिती पाहत असताना या ठिकाणी सांगितलेलं आहे की पूर्ववैदिक काळ म्हणजेच आर्यांची संस्कृती, ही संस्कृती प्रामुख्याने ग्रामीण संस्कृती होती. या संस्कृतीचा विस्तार आणि गाभा आपल्याला ग्रामीण भागामध्येच दिसून येतो. शेतीला या संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान होते. शेतीला नांगरण्यासाठी लोखंडी नांगराचा वापर, तर पाणी पुरवठा करण्यासाठी जे काही कालवे आहे या कालव्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली होती. या संस्कृतीमधील जे मुख्य पीक आहे ते गहू, जव आणि तीळ हे या संस्कृतीमधील मुख्य पीक सांगितलेलं आहे. शेतीला पशुपालनाचा सुद्धा जोडधंदा होता. या पशुपालनामध्ये गायीला अतिशय महत्त्वाचं स्थान होतं. गाय ही पवित्र आणि पूज्य या ठिकाणी मानली जात होती. तिला वैभवाचं प्रतीकसुद्धा मानलं जात होतं. शेतीसोबतच जे पूरक व्यवसाय आहे या पूरक व्यवसायामध्ये सूतकाम असेल, धातुकाम असेल किंवा सोने चांदी यापासून अलंकारांची निर्मिती करणे असेल, कुंभार असेल, चर्मकार असेल इत्यादी अनेक व्यवसायांचा यामध्ये समावेश होता. त्यानंतर दुसरा पॉईंट या ठिकाणी सांगितलेला आहे तो म्हणजे व्यापार आणि दळणवळण. पूर्ववैदिक काळामध्ये शेतीमुळे व्यापार वृद्धिंगत झाल्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच शेतीचा व्यवसाय असल्यामुळे शेतीमधून प्राप्त होणारा जो कच्चा माल आहे यावर प्रक्रिया करण्यासाठी व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारित झालेला होता. व्यापारासाठी भूमार्ग, जलमार्ग यांचा वापर केला जात असे. व्यापारामधील वस्तू विनिमय पद्धत म्हणजेच वस्तूंची देवाणघेवाण होय. व्यापारामध्ये निष्क नावाचे सोन्याचे नाणे होते. या निष्काचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जात होता. दळणवळणासाठी रथ असेल, बैलगाडी असेल यांचाही वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जात होता. नदीमधून दळणवळण करण्यासाठी लहान लहान होडींचा वापर केला जात असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पहा मित्रांनो, पूर्ववैदिक काळातील आर्थिक जीवन पाहत असताना आपण शेती आणि व्यवसायाबद्दल माहिती पाहिलेली होती. त्यानंतर दुसरा पॉईंट सांगितलेला आहे व्यापार आणि दळणवळण. यामध्ये सांगितलेलं आहे की पूर्ववैदिक काळ म्हणजे आर्यांच्या संस्कृतीमध्ये शेतीला अतिशय महत्त्वाचं स्थान होतं आणि या शेतीमुळेच जो व्यापार आहे हा वृद्धिंगत झाल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. हा व्यापार भूमार्ग आणि जलमार्ग या दोन्ही चालत असे. वस्तूंची देवाणघेवाण करणे हे वस्तू विनिमयाचं एक साधन होतं. म्हणजे शेतकऱ्याने धान्य सुताराला द्यायचं आणि सुतारांनी शेतीची अवजारे शेतकऱ्यांना द्यायची. म्हणजे वस्तूंची देणे आणि घेणे म्हणजेच वस्तू विनिमय पद्धत या ठिकाणी आपल्याला दिसून येते.
व्यापारामध्ये निष्ठ नावाचं एक सोन्याचं नाणं होतं. दळणवळणासाठी रथ असेल, बैलगाडी असेल यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जात असेल आणि नदीमधून दळणवळण करण्यासाठी नाव किंवा होडींचा सुद्धा वापर करत असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण पूर्ववैदिक काळातील आर्थिक जीवन, कृषी, शेती आणि व्यापार या मुद्द्यांच्या आधारे समजून घेतलेलं आहे. पुढील तासिकेला आपण उत्तर वैदिक काळाला सुरुवात करत आहोत. उत्तर वैदिक काळामधील सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक जीवन याबद्दलची माहिती आपण पुढील तासिकेला पाहूया. धन्यवाद.